कप मेगा फायनल एकदा जोरदार लावून जाऊ द्या मित्रांनो. बोला गणपती बाप्पा. चैतन्य पाटिल और स्वप्निल खार पाटिल ये दो आरंभिक बल्लेबाज नव्या 11 टाकीगांव और दीक्षरानी अन्विका स्पोर्ट्स मुरबी के बीच में हालांकि टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया मुरबी टीम के कप्तान ने और बल्लेबाजी का न्योता दिया है. वहां पर बात करेंगे तो टाकीगांव 11 टीम को आरंभिक गेंदबाज संकेत और उनके साथ स्ट्राइकर बल्लेबाज होंगे चैतन्य. पहली गेंद के ऊपर रिवर्स शॉट खेला है, मौका बना है कवर्स की दिशा में. बढ़िया फील्डिंग, बैट्समैन आउट. समर्थक रात भर सोते नहीं वैसे, और इनका पहला मैच कभी रखने के नहीं मुरबी का, चौथा ही रखने का. ये पहले मैच के लिए आना मुश्किल रहता है, ये सोने का टाइम है इनका. बढ़िया यहां पर कैच पकड़ा और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट. पहला कर्रा छटका, चैतन्य लौटेंगे मैदान से बाहर. मेगा फाइनल का मैच और कुछ ही क्षणों में आपको पता चलेगा कि बाइकरमैन का खिताब कौन होगा. लेकिन जो हमें प्यार दिया है आदेशपुर शिवाजी नगर ने, उन सभी का हम तहे दिल से स्वागत करेंगे. कितने जॉली है सब, कितना एंजॉय करते हैं. और हमारे कमेंटेटर डिपार्टमेंट लाइव हो डीजे हो, सबको अपने भाई की तरह मानते हैं. लेकिन मुझसे एक गलती हो गई कि मैं चेतन ठाकुर को स्वप्निल का दोस्त माना, तो ये भाई है निकला इनका. टैम्पा बाबूमा अप्पा डांगे डांगे. ओ चले इस बार अच्छी गेंद रिलीज करते हुए कह रहे हैं कि अंपायर यहां पर टर्न काफी शार्प नजर आती हुई. विशु कोहली को तो क्या कहने दोस्तों, मांदिली ज्यादा पसंद है इनको, लेकिन क्या जबरदस्त वहां पर अंपायर की भूमिका इनकी ओर से. ये लीजिए गेंद, ओ अंदर की तरफ आया, शार्प टर्न नजर आती हुई. डॉट बॉल की समाप्ति. फुल टॉस बॉल था, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर में खिलाड़ी मौजूद है. रन आउट का चांस, जी हां बना है. एक और विकेट, बैट्समैन हो गया आउट. एक और बड़ा तगड़ा झटका. निहाल नाइक जो रन आउट होकर मैदान से बाहर लौटे, वैसे उम्दा बल्लेबाज है, लेकिन यहां पर उनकी विकेट जाना थोड़ी सी कहीं ना कहीं मुश्किलें पैदा. क्या कहेंगे मंगेश शाह जो हमारे साथ बिल्कुल जुड़ सके. टीम का टोटल स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे. फिलहाल 0 के ऊपर 2 विकेटें गंवाई है. ये लीजिए हमारे सभी आदेशपुर शिवाजी नगर की ये सेना देख सकते हैं दोस्तों, क्या मेहनत भी है पूरे 5 रात्रि में. कल 40+ मास्टर का योगदान होगा. सभी ने काफी कमाल का योगदान दिया है. जो सपना था उनका नाइट टूर्नामेंट का, फिर ड्रोन कैमरे के सहायता से ये टूर्नामेंट का वीडियोस भी आपने देखे. अमय पाटिल नए बल्लेबाज, बढ़िया गेंद, लेकिन उससे खूबसूरत बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला और उससे बेहतरीन फील्डिंग नजर आई. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग की तरफ. तब तक बल्लेबाज के पास 2 रन लेने का पर्याप्त समय और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है. फिलहाल 2 रनों के ऊपर खाता खोला है. ये लीजिए, इन्हें देखकर तो मुझे मार्लन सैमुअल्स की याद आती है, इतने ताकतवर बल्लेबाज है. बढ़िया फील्डिंग नजर आई वहां पर राहुल कोहली की ओर से. देखिए संकेत की चर्चा करेंगे तो व्यावसायिक क्रिकेट की अभी अभी चर्चा की थी रोशन ने. कोलकाता से बड़ी टूर्नामेंट भी खेलते हुए नजर आते हैं. फिर दुबई में 10PL जैसे बड़े टूर्नामेंटों में इस गेंदबाज ने अपनी छाप छोड़ी है और बेहतरीन गेंदबाजी के लिए जाना जाता है. ओ क्लीन बोल्ड, यू मिस आई विल डेफिनेटली. बैट्समैन होंगे आउट. विकेट नंबर 3 मैदान से बाहर. पूर्ण 5 रात्री मंगेश आपण खूप एन्जॉय केला. कधी वालाच्या शेंगा, तर कधी तुरीच्या शेंगा, कधी सूप, कधी चाय, कधी हेल, त्याच्यानंतर रिअल ज्यूस, सर्व काही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. रोज आल्या आल्या व्यासपीठावर तुम्ही वडापाव पाहिलेत, मगाशी काहीतरी
जे आपण समोसा आणि त्यात चिप्स पाहिली ते देखील बॉक्स, त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी प्रेक्षकाला मॅन ऑफ द माफ करा लकी ड्रॉ प्रेक्षक त्याला सायकल, मग कुपन असेल. आताच आम्ही जे चॉकलेट खाला जो आणला होता मगाशी मयूर यांनी, थोडा चॉकलेट एकदम टेस्ट वाटला, नंतर फरक जाणवला त्याचा. बंडाने वो चॉकलेट लाया था. चेतन ठाकूर 5 नाइट अनलिमिटेड फूड्स, संदेश ठाकूर ड्रोन, सुदेश ठाकूर ड्रोन, समीर शेख बॉल बॉय म्हणून ज्यांनी भूमिका निभावली. और चलिए इस बार खिलाड़ी होंगे आउट, विकेट नंबर मैदान से बाहर. 34 कमर तोड़िए पहले पावर प्ले में दीक्षरानियन अन्विका स्पोर्ट्स मुरबी टीम के कप्तान संकेत की ओर से. चेतन ठाकूर जर आमच्याकडे अवॉर्ड असताना तर तुम्हाला आम्ही दिला असता. 5ची रात्रीमध्ये इंद्रधनुष्यकडे जेवढे कलर आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त ड्रेस तुमच्याकडे. टेम्बा बाबूमा ठोक डीजे. पच्चीस LPA, अगले साल 50 एल की इंतजाम होगा. अकेले शिकार करने के कि मेला पिक्चर में डाकू गुज्जर के लिए डायलॉग बनाया गया था कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछाया इन लोमड़ियों ने. डाकू गुज्जर ने आवाज दी थी मेला. आज पूरी तरीके से शिवाजी नगर में ये क्रिकेट का मेला लगा है दोस्तों, और क्या कमाल की टूर्नामेंट हमें नजर आई. ऐसा लग रहा था कि सुबह के 7-8 बजेंगे, लेकिन आज सभी टीमों ने काफी अच्छा सहयोग किया और लगभग राजकिरण सर ये टूर्नामेंट कंप्लीट कव्हर होती हवी. सकाळ झाली चिकलू उठला आणि आताच मग कामाला जात होतो आपले स्वप्नील पंकज यांना कामाला जायचं होतं, गेले का आहेत अजून मुंबईला जॉबला जायचं होतं मित्रांनो त्यांना, परंतु घरची स्पर्धा आहे त्याच्यामुळे त्यांनी देखील आज सुट्टी मारली. बोलो तैयार हो. दूसरे ओवर की पहली गेंद बिल्कुल यहाँ पर फुल टॉस पे की थी, बाहरी किनारा लगा है, फील्डर वहां पर जाते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे, गुड फील्डिंग. तब तक 1 रन पूरा होता हुआ 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 3 रन 4 विकेटों के नुकसान के ऊपर. रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांनी या स्पर्धेसाठी जवळजवळ 15 लाख रुपये खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी देण्यात आले. आणि आज तुम्ही यशस्वी स्पर्धा या ठिकाणी पाहताय, तेही खेळाडूंना उत्तम ग्राउंड, जसं लेदरला आपण ग्राउंड पाहतो तसं ग्राउंड या ठिकाणी खेळाडूंना पाहायला मिळालं. तो चलिए पहले बल्ला घुमाने का प्रयास किया था, डॉट बॉल की समाप्ति. अंपायर की तरफ शक की बुनियाद से देखा था बल्लेबाज ने, लेकिन सामने से गेंद को निकाला बाहर की तरफ. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. क्या कमाल की गेंदबाजी. गेंदबाज विघ्नेश पाटिल की ओर से आते हुए 27 नंबर की जर्सी इनके देख सकते परिधान करते हुए. तो कमाल का यहां पर गेंदबाज, यॉर्कर गेंदें लगातार फेंकी जा रही है. एक और शानदार डॉट बॉल की समाप्ति. उद्या देखील लकी ड्रॉ तुम्हाला प्रेक्षकांसाठी सायकल पाहायला मिळेल मित्रांनो, की संपूर्ण जवळजवळ 7 रात्रीमध्ये एक सप्ताह तुम्ही पाहिलात शिवाजीनगरच्या या स्पर्धेमध्ये, आणि जवळजवळ प्रत्येक दिवशी तुम्हाला स्पोर्ट्स सायकल लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी दिलं जाईल. और चले इस बार बेहतरीन गेंदबाजी नजर आती हुई. मंगेश काय सांगशील, सध्या थोडासा डाव अडखळलाय तो 9-11 टाकीगाव संघाचा. नक्कीच प्रवीण सर, विचार केला तर मुरबी संघ एक गटात संघ, त्याच्यामुळं गोलंदाजी त्यांची अगदी चांगली. आपण संकेतची गोलंदाजी पाहिली, त्यांना भरपूर चांगली गोलंदाजी केली, आणि त्याच्यानंतर विघ्नेश देखील चांगली गोलंदाजी करते. थोडासा प्रेशर टाकलाय बॅटिंग करत असताना. सध्या टाकीगाव संघावरती धावा येत नाही, या मॅच मध्ये डोकेदुखी राहिल्या. सलामीची 2 फलंदाज आपण पाहिलं तर स्वप्नील मंगेश, या स्पर्धेमध्ये रोशन पाटील तारा यांनी 5 दिवस संपूर्ण 5 रात्र दिली. त्याच्यानंतर राजकिरण कोहली सरांनी 2 रात्र दिल्या, आणि मी 2च रात्री येणार होतो, परंतु मला माहिती की जे आपल्यावर जीवापाड प्रेम करतात त्यांना फसून कधी फायदा नाही. आणि मी शब्द दिला होता की मी पॉसिबल होईल तेवढा मी येईन, आणि त्याच्यानंतर मी शब्द दिला की मी 100% येणार. कारण जेवढं प्रेम तुम्ही देता ना तेवढं प्रेम आम्हाला खूप होतं, आणि मी आलो या स्पर्धेमध्ये. कारण जे आपल्याला प्रेम मिळतं ना त्या प्रेमाचा देखील आपण स्वीकार करायला हवा. कारण एवढे आयोजक कधी खुले कुणाला भिलत नाही, आणि एवढं प्रेम आज शिवाजीनगर आदेश स्पोर्ट्स यांनी दिलंय, त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि 100% मी नेहमी सांगत असतो की या स्पर्धेमध्ये जे आयोजक आम्हाला प्रेम देतात ना त्या प्रेमाला आम्ही कधी विसरणार नाही. कारण ही स्पर्धा जेव्हा होते ना तेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही
तारीख अनाउन्समेंट करा, कारण अगोदर तारखा डिक्लेअर होतात, परंतु जरी तारखा डिक्लेअर झाल्या तरी मी नाही बोलत ना, भले 5 दिवस नाही पण 3 दिवस या स्पर्धेमध्ये रोशन मी खऱ्या अर्थानं उपस्थित झालो आणि भरपूर प्रेम. मंगेश, तुम्ही पहिल्यांदा आलात, काय सांगशील? आणि तुझा आवाज देखील त्यांना आवडला. नक्कीच प्रवीण सर, विचार केला तर भरपूर प्रेम दिला सर्वांना. आपण पाहिलं अनेक स्पर्धा आपण कव्हर करतो, त्याच्या मला जे आयोजक असतात त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळाच रूप असतं. मात्र या आयोजनाचा विचार केला तर प्रत्येक आयोजकाच्या चेहऱ्यावरती हास्य वातावरण आणि प्रत्येकानं चांगले योगदान दिला. नक्कीच नक्कीच, कारण इथे चॉकलेट बाय आहेत, इथे टेम्बा बाबूमा आहे, इथे सर्व आहेत, तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 विकेट गमावल्यात. फलकावरती धावा पाहिला तर अवघ्या 3. फायनलची मॅच अजिंक्य पदासाठी लढत आहे. आता इथे मात्र शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विघ्नेश पाटील हा गोलंदाज, प्रतीक पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. अगदी रॉयल थाट हा आयोजन खरं तर आपण या स्पर्धेचा पाहतो. अंतिम टप्पा की याच्यासाठी केलं हट्टास शेवट गोडवा आणि अंतिम टप्प्यामध्ये सुखरूपी स्पर्धा पार होत असलेला हा पटका ऑफ साईडला केलेला चिते पंचांचा इशारा येईल की यस दॅट इज अ माइट इट पॉवरफुल इट. ठोकला षटकार. एवढी सोपी गोष्ट नाही आम्हाला हरवायची. आणि उद्या 40+ मास्टर, उद्या दमदार आपल्याला सर्व खेळाडू पाहायला मिळतील. थोडा धीर घ्या, उद्या तुम्हाला 40+ मास्टर या ठिकाणी पाहायला मिळतील. दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. विशु कोहली के चेहरे पर नई रौनक खिलखिलाट नजर आती हुई. कहते खिली खिली चंपा खुश हुई रंबा. विशु कोहली ने मारा छक्का और चलिए इस बार रनआउट का चांस बन सकता है और इसी के साथ बल्लेबाज आउट. एक और विकेट मैदान से बाहर. तर आपण स्टेजची संपर्क साधा. न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघाचे डीजे ब्राव, घनश्याम, नन्ना मुन्ना जादूकर, जरा उनको भेजिए. समीर आना है आपको? नहीं आना है? नहीं तमला लेके आओ. समीर आओ जल्दी. 10 के ऊपर 5 विकेट मैदान से बाहर. नए बल्लेबाज अंकित आते हुए, जहां पर टारगेट सेट करना होगा. मुरबी के सामने 10 का लक्ष्य कुछ भी नहीं है, लेकिन चलिए, ऐसा लग रहा था रोशन जब राजा शिव छत्रपति ट्रॉफी बारापाड़ा में खेली गई थी, साबिर भाई शेख सरपंच, तो वो गुरसे टीम के खिलाफ भी लक्ष्य बड़ा नहीं नजर आ रहा था, लेकिन कोपली टीम के गेंदबाज ने उन्होंने रोका था और नया इतिहास रचाया था. एक क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता. भले ही आखिरी 4 गेंदें बची है, इन 4 गेंदों के ऊपर 10 भी बना पाते हैं, 3 ओवर में 20 बनेंगे. फिर ताकत है आपकी गेंदबाजी, तो शायद उस ताकत के बदौलत आप निश्चित तौर पर बचा सकते हैं इन रनों को. तो चलिए इस बार नो बॉल का करार अंपायर का. एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से टीम का स्कोर है टोटल 11 रनों के ऊपर. देखिए थोड़ा सा हाथ से ये गेंद फिसली होगी और ये बैक ऑफ द हैंड डिलीवरी डालना चाहते थे लेग कटर, लेकिन तुरंत अंपायर का ये नो बॉल का करार नजर आता हुआ. और कहीं ना कहीं प्रीत के गेंद के ऊपर अगर 1-2 एक छक्का यहाँ पर आएगा तो कम से कम पारी आगे जरूर जाएगी. लेकिन अंकित पाटिल और प्रणीत पाटिल ये 2 बल्लेबाज है. प्रणीत ने 5 गेंदें खेली है, लेकिन अब तक एक भी रन नहीं उनके बल्ले से. हाफ ट्रैकर की बॉल फ्रीड की गेंद के ऊपर उठाकर खेला जरूर है, 1 रन तो जरूर मिलेगा. फ्रीड की गेंद थी. मंगेश, फ्रीड की गेंद के ऊपर क्यों देखते रहते ग्रामीण के खिलाड़ी? अभी यहां पर 2 रन पूरे हो सकते थे, लेकिन कभी कभी कैच उड़ता है तो वहां पर देखते रहते कि कैच पकड़ेगा कि नहीं, और तब तक 2 रन तो पूरा कर. ये लीजिए सकाल झाली चिकलो उठला. तर संघाची धाव संख्या पहिली प्रवीण सर 12 धावा. 30चं षटक, शेवटचं षटक प्रगती पथावर गोलंदाज प्रतीक पाटील. चांगली स्पर्धा आणि अजिंक्य पदासाठी लढत आहे. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ प्रत्येक टीमनं स्वप्न पाहिलं. खरं तर या स्पर्धेचा आम्हाला चॅम्पियन संघाचे मात्र 2 संघांदरम्यान हा स्वप्न अद्याप तुम्हाला बॅलन्स पाहायला मिळतं. लाईन पाहावी लागेल, लेंथ लाईन चांगली आहे. निर्धाव चेंडू आलाय, धावसंख्या स्थिर 12 धावा. चेंडूंचा विचार केला तर चेंडू टोटल अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असे. किमान एक तरी मोठा फटका आला तर प्रवीण सर एक चांगलं टार्गेट नक्कीच उभारू शकतो. तो मात्र टाकेगाव संघ. समोर फलंदाज पाहिलं तर प्रणीत पाटील हा फलंदाज.
कोलबट टप्प्याचा बॉल होता लावून द कार्पेट हा फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील सिंगलला प्राधान्य दिलं. एका दाबेनं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बाला प्रहार करावा लागेल. एखादा चांगला मोठा फटका मॅच मध्ये हवाय टाकीगाव टीमला. समर फलंदाज पाहिलं तर इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक फलंदाज अंकित पाटील. प्रहार केला चांगला फटका लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक ओमकार पकडला झेल. अंतिम बॉलवरती विकेट. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टाकीगाव टीमनं तब्बल धावा जमा केला. त्या मात्र 13 आणि सेकंद 17 लक्ष 14 धाब्यांचा. तर काही सन्मान बाकी आहेत. मी गुरुस्मृती शिवाजीनगर 14 संघनायक निलेश ठाकूर यांना विनंती करतो की आपण कृपया करून यावं. काही सन्मान अजूनही बाकी आहेत आपल्या शुभ हस्ते. हे सन्मान मात्र पूर्ण केले जातील. वही कुठे गेली इथली? ए बाई वही कुठे गेली इथली? प्रणय इथली वही कुठे गेली रे? नाव होती होती वही. तर आज ज्या समालोचकांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला, निलेशजी ठाकूर आपण यावं कृपया करून. आपल्या शुभ आणि पवित्र असते समालोचकांना मात्र इथं सन्मान केला जाईल. तर सर्वप्रथम आपण मंगेश पाटील यांचा आपण आदरातिथ्य करूया. मग अगदीच छोटा देशाला असणारा हा गुणसंख्या लेखक समालोचक, परंतु त्यांच्या आवाजाने आणि त्याच्या शैलीने फ्लोने मात्र सर्वांनाच खुश केलं. मित्रांनो मगाशी आम्ही उल्लेख केला होता की जेव्हा गोरसई संघाला कोपरेल संघानं पराभूत केलं होतं 12 बॉलमध्ये 11 धावांची गरज होती आणि त्यावेळी विशू कोहली सर 12 पाडा या स्पर्धेमध्ये 11 धावांची गरज असताना विशू कोहली सर त्या ठिकाणी पंच होते आणि काय दमदार मॅच पाहायला मिळेल. रोशन येस थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतोय शिरोली गावचा एक जबरदस्त आवाज अगदीच कमी वेळामध्ये ज्यांनी आपलं नाव कमाविलं आणि सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले श्री मंगेशजी पाटील यांचा इथं स्वागत सन्मान चेतनजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण होताना पाहतोय. आता मात्र पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी अशा व्यक्तीला आमंत्रित करतोय, मग ज्या व्यक्तीचं नाव प्रत्येक व्यासपीठावरती ऐकायला मिळतं, ज्या व्यक्तीची हिंदी आज सर्वांच्याच गळ्यातील ताईत बनली, मग त्या व्यक्तीचं नाव मी पुकारण्याच्या अगोदरच टाळे आले. त्याचं कारण असं आहे, आज सर्वच आयोजकांच्या गळ्यातील तावीज जरी म्हटलं तरी चालेल. रॉकस्टार प्रवीणजी गायकर प्लीज कम ऑन द स्टेज. एकदा टाळ्या देऊया. प्रवीण सरांचं समालोचन आवडलं असेल तर टाळ्या देऊया. चला, स्वतः चेतन ठाकूर यांची इथं इच्छा आहे की त्यांनी हे स्वतः चेतन ठाकूर बोलले की मी करीन हा सन्मान. आमचे जवळचे स्नेही आहेत, तुमच्यासाठी ते एक चांगले व्यक्तिमत्व आणि आमच्यासाठी चांगले व्यक्तिमत्व आहे. आणि राजकिरण कोळी सर, जिथे संघ कमी तिथे प्रवीण गायकर. येस डेफिनेटली. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल टेनिस क्रिकेटमध्ये, एकच हक्काचं नाव प्रवीण गायकर. टाळ्या देऊया. खरोखर चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून. लॉटला संघ कमी पडला तर पालघर काय अजून पुढून तुझा संघ आणू शकतो तो. तर निश्चितच गुणसंख्या लेखनाचं काम करणारे प्रणयजी मात्रे आपण यावं. मग सुवाच्य काम, पारदर्शी काम मात्र ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, प्रणय मात्रे आपण यावं. आपलाही स्वागत सन्मान स्वीकारावा. 5ही रात्रींमध्ये आणि ह्या हंगामामध्ये संपूर्णपणे जबरदस्त कामगिरी केली. सुवाच्य गुणसंख्या लेखन आणि सर्व काही कामगिरी पाहिली तर ताकदवर आणि रोखठोक अशी कामगिरी. अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व. प्रथमेश ठाकूरांना विनंती असेल की आपण कृपया करून यावं. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. प्रणय मात्रे गुणसंख्या लेखक, उल्वे नोड मधला आघाडीचा गुणसंख्या लेखक मग यांच्या माध्यमातून UNPLचं सर्व काही लेखाजोखा लिहिला जातो, तथा पनवेलच्या सर्व घटकातील सर्व लेदर आणि टेनिसच्या सर्व स्पर्धा मात्र प्रणय मात्र यांच्या हातातून पूर्ण केल्या जातात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आता आपण फक्त पंचांचे काही सन्मान बाकी आहेत, ते निश्चितच मॅच संपल्यानंतर करूयात. तोपर्यंत जाऊया. यस, मॅचला सुरुवात झाली. मेगा फायनलचा सामना. ओमकारने पुन्हा एकदा आपल्या एका वेगळ्या अंदाजामध्ये चौकार लगावत स्वागत केलं बॉलर्सचं. 4 धावा आल्या. पहिला दुष्काळ, 13वा महिना, पहिला बॉल ते चौकार. फक्त 10 रनची गरज आहे टीम मुरबीला आता चॅम्पियन बनण्यासाठी. मुरबी संघाचा पण या स्पर्धेतला संपूर्ण जर
परफॉर्मन्स पाहिला, ज्याने ए पोल मधून बलाढ्य संघांना पराभूत करत मात्र हा संघ इथे आला आणि इथे येत असताना मात्र आपण पाहिलं तर चॅम्पियन बनण्याच्या उंबरठ्यावर हा संघ आला. क्वेश्चन अजूनही या ठिकाणी आपण पाहू शकाल. आता मॉर्निंग वॉकचा वेळ झाली आहे आणि रायगडची मुलुक मैदानी तोप काल देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलात. ते मच्छिंद्र पाटील सर हे देखील स्पर्धेचा आनंद घेतात आणि काल त्याने अक्षरशः मैदान गाजवलं. आणि मच्छिंद्र पाटील सर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांना आवड या स्पर्धेची आणि दमदार स्पर्धा आपण एन्जॉय केली. सर आपलं सहर्ष स्वागत. क्या बात आहे. आमचे आदरणीय मॅक्स सर आपलंही वेलकम स्वागत. आणि खरं तर त्यांचा हा डेलीचा शेड्यूल आहे प्रवीण. 4 म्हणजे त्यांची सकाळ आहे, कारण मच्छिंद्र पाटील सर एक्सरसाइज ते भरपूर करत असतात. तर डाएटमध्ये जास्त आता भर दिला त्यांनी, त्यामुळे हा टायमिंग त्यांचा एक्सरसाइजचा आहे. तर नक्कीच मच्छिंद्र पाटील सर तुमचं देखील आम्ही इथे स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गोल्डन मॅन मच्छिंद्र पाटील सर समालोचक देखील आहेत, गोल्डन मॅन आहेत, कधी कधी पोलिसाचा देखील रोल करतात आणि पेशाने टीचर देखील आहेत आणि उत्कृष्ट बिल्डर्स बॉडी तर बांधकाम व्यावसायिक देखील आहेत आणि फिजिक्स चांगला आहे त्यांचा. येस, त्यांचं आपण करूया स्वागत. आणि एक जबरदस्त समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. शुभम आला मैदानाकडे, या वेळेला फिरून मारला. क्या बात आहे. नटरंग स्टाईलने ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या बाहेर, सीमा पार षटकार. जय जयकार. तर या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली या खेळाडूने. संपूर्ण स्पर्धा अक्षरशः गाजवली. आपल्या संघासाठी चांगलं योगदान. स्विच प्रयत्न आलाय, धावा कमी आहे त्यामुळे आता इम्प्रोव्हायझेशन फटके आपण खेळताना पाहता या खेळाडूंना विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती आले. या ठिकाणी मोरबी संघ आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे 14 चेंडूमध्ये. 14 बॉल 3. तर समीकरण रेडी राहा आपण सेलिब्रेशनसाठी. डीजे आपण देखील रेडी राहायचं आहे. एक चांगला कोलीगीत असेल किंबहुना एखादा चांगला नृत्य करता येईल असा गीत तुम्ही सादर करा या विजयानंतर. फक्त 3 धावांचं समीकरण आहे आणि स्वप्नील खार पाटील या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करत असताना चॉप केला बॉलला दिशा दिली. आता प्रतीक्षा करावी लागेल विजयासाठी. मेगा फायनलचा थरार, क्रिस्टल ट्रॉफी, तब्बल 30 किलोहून अधिक वजनाची ट्रॉफी चॅम्पियन संघाला मिळेल. आकर्षक ट्रॉफी आहे. फार कमी स्पर्धांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर तुम्हाला या माजी खासदार चषकामध्येच पाहायला मिळेल. संपूर्ण क्रिस्टल ट्रॉफीज प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम आणि हा विनिंग स्ट्रोक चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन.